मार्ग कुठे 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 भरकटायचा। अमित शहानी मला सांगितलं, उद्धव बाबू, म्हटलं हा बोलो अमित शेठ। नाही आता मला बाबू म्हटलं, आपल्याला काहीतरी आदरातिथ्य करायला पाहिजे ना। हा बोलो अमित शेठ, तुम्ही त्या काँग्रेस बरोबर बसलात। म्हटलं म्हणजे कोण आहे? नाही, ज्यांनी 370 कलम काढायला विरोध केला त्यांच्या सोबत तुम्ही बसलात। म्हटलं अमित शेठ, 370 कलम काढताना ज्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला त्या पक्षामध्ये शिवसेना पण होती, हे तुम्ही कसं काय विसरलात? मग जरा ब्राह्मी तेल वगैरे लावा डोक्याला, बरं असतं। मग दोन्ही गोष्टी होतील, केस पण वाढतील आणि जर काही शिल्लक असली बुद्धी तिला पण जरा थोडी चमक येईल। पण आम्ही तुमच्या सोबत होतो हे तुम्ही सोयीस्करपणाने विसरलात। बरं, 370 कलमचा प्रश्न तुम्ही जो माझ्या अंगावरती भिरकवलाय, मग जेव्हा 370 कलम होतं आणि काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, अनेक काश्मीरी हिंदू पंडित स्वतःचं चंबू गबाळ घेऊन आपल्या हक्काचं घरदार सोडून आपल्याच देशामध्ये निर्वासितासारखे भटकत होते। जो नटसम्राट मधला डायलॉग आहे ना, कोणी घर देता का घर, हे जिणं त्या हिंदू पंडितांच्या नशिबी आलं होतं। तेव्हा अमित भाई तुम्ही असो किंवा नरेंद्र भाई तुम्ही आहात, मुळामध्ये या नावाची दोन माणसं या आपल्या देशामध्ये आहे हे कोणाला माहिती नव्हतं। तेव्हा फक्त एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते, ज्यांनी काश्मीरी पंडितांना सांगितलं की तुम्ही इथे तिथे फिरू नका, तुम्ही आमचे आहात, या माझ्या महाराष्ट्रामध्ये या। त्यांना राहायला घर, त्यांच्या शिक्षणाची सोय, त्यांच्या रोजीरोटीची सोय हे शिवसेना प्रमुखांनी केलं, म्हणून ते एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट होऊ शकले आणि तेच एकमेव राहतील। तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही होऊ शकत नाही, कारण तुमचं हिंदुत्व हे खोटं हिंदुत्व आहे। 370 कलम काढलं ठीक आहे, पण आजची ही निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या जीवन मरणाची आहे। जेव्हा बेकारांचे तांडे महाराष्ट्राच्या रस्त्यावरती फिरतात, शेतकरी येतात, ते सांगतात आम्हाला हमी भाव द्या, आणि तेव्हा त्यांना समाधान देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना काय सांगताय? काश्मीरमधलं 370 कलम काढले, काश्मीरमधलं 370 कलम काढल्याचं आम्ही स्वागत जरूर करतो, पण त्या तिथे काढलेल्या कलमामुळे माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही थांबवत आहेत, महिला इथल्या सुरक्षित राहत नाहीयेत, ना कोणाला नोकऱ्या मिळत आहेत, कारण आमचा आक्षेप जो आहे तो इथे आहे। मी अनेकदा सांगितले, परत एकदा सांगतो की माझ्या मनात गुजरात बद्दल आणि गुजराती लोकांबद्दल अजिबात द्वेष नाही, त्यांचं आमचं काही भांडण नाही। आणि मुद्दामून मी चॅनलच्या समोर सांगतोय की गुजराती लोक सुद्धा माता भगिनी आणि बांधव जे हे ऐकत असतील, पाहत असतील, अनेक वर्ष तुम्ही मुंबईमध्ये राहताय, महाराष्ट्रामध्ये राहतात, कधी आपलं भांडण झालेलं नाही, पण तुमच्यात आणि देशामध्ये मोदी आणि शहा एक भिंत बांधतायत, त्याची खबरदारी तुम्ही घ्या।